बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होणार, अशी माहिती बीडच्या अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी आज गुरुवार दिनांक 2 मे रोजी दुपारी 4:30 वाजता प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकरित्या पाडली जात आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 39 बीड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 18 एप्रिल 2024 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत एकूण 99 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेल्या नामनिर्देशनाची छाननी दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आली. या छाननीसाठी उपस्थित राहण्याबाबत सर्व नामनिर्देशन भरणाऱ्या उमेदवारांना लेखी स्वरूपात कळवण्यात आले होते. दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी सकाळी 11 वाजता निवडणूक निरीक्षक अजिमुल हक व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्या उपस्थितीत छाननी सुरू करण्यात आली. यावेळी उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी व प्रास्ताविक उपस्थित होते. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951, निवडणूक संचालक नियम 1961, निवडणूक निर्णय अधिकारी यांची हस्तपुस्तिका व भारत निवडणूक आयोग यांच्याकडील संबंधित आदेशातील तरतुदीचे तंतोतंत पालन करून छाननीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. छाननीमध्ये एकूण 55 उमेदवारांचे 72 अर्ज वैध तर 19 उमेदवारांचे 27 अर्ज अवैध ठरवण्यात आले. अवैध ठरवलेल्या उमेदवारांच्या बाबतीत कारणी मीमांसा देऊन सविस्तर आदेश पारित करण्यात आला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण पारदर्शकपणे सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.